नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 9.2 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, एका संख्येत 6 दशलक्ष, 0 लक्ष, 8 दस हजार, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक आहेत. या संख्येतून 10,80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? तर पहिले कोणती संख्या सांगितली? 6 दशलक्ष, 0 लक्ष, 8 दस हजार, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक. या संख्येतून 10,80,420 वजा करायचे. 10,80,420. 0 मधून 0, 2 मधून 2 गेला 0, 4 मधून 4 0, 5 मधून 0 गेला 5, 8 मधून 8 0 0 आणि 6 मधून 1 गेला 5. म्हणजेच आपलं उत्तर आलं 50,05,000. 50,05,002 नाही, 50,05,000 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 35,46,829 या संख्येत किती मिळवावे म्हणजे येणारी संख्या 43 लाख असेल? तर आपल्याला काय सांगितलं? 35,46,829 मध्ये अशी एक संख्या मिळवायची, त्याला आपण x मानू. तर उत्तर काय यायला हवं? 43 लाख. तर हे कसं सोडवणार? x इकडेच राहू देऊ. 43 लाख वजा त्यातून ही संख्या इकडं अधिक मध्ये आहे, बरोबरच्या तिकडे जाऊन वजा बाकी होईल. 35,46,829 वजा बाकी 10 मधून 9 गेला 1, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 4 गेले 5, 2 मधून 5 जात नाही, मग इथे होतील 12, 12 मधून 5 गेले 7, 3 मधून 3 गेला 0. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? 7,53,171, 75,31,710, 9,53,171, 8,53,171 व 7,53,171 म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 16,735 ने जास्त आहे. स्कूटरची किंमत 73,501 असेल तर मोपेडची किंमत किती? स्कूटरची किंमत काय सांगितली आपल्याला? स्कूटर बरोबर मोपेड अधिक 16,735. म्हणजेच काय? स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? 16,735. तर स्कूटरची किंमत सांगितली आपल्याला 73,501 बरोबर मोपेड अधिक 16,735. तर आपल्याला काढायची मोपेडची किंमत. मोपेड बरोबर हे 73,501 इकडची अधिक इकडे येऊन वजा होतील किती? 16,735. 11 मधून 5 गेले 6, 9 मधून 3 गेले 6, 4 मधून 7 जात नाही, 14 मधून 7 गेले 7, 12 मधून 6 गेले 6 आणि 6
मधून 1 गेला 5. म्हणजेच मोपेडची किंमत किती असणार 56,766. 56,766 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 16,52,978 वजा 163 चौकट 856 बरोबर 15,122 या उदाहरणात रिकाम्या चौकटीतील अंक पुढीलपैकी कोणता असेल. वजाबाकी काय सांगितले आपल्याला 16,52,978 वजा 163 चौकट 856. तर वजाबाकी किती दिली आपल्याला 15,122. 8 मधून 6 गेले 2, 7 मधून 5 गेले 2, 9 मधून 8 गेला 1. 2 मधून किती काढले म्हणजे 5 उत्तर येईल. तर 2 मधून आपली मोठी संख्या कोणतीच जात नाही. मग आपण इथे जर हातचा घेतला इथे राहतील 4, इथे होतील 12. 12 मधून किती काढले म्हणजे 5 उत्तर येईल. तर 12 मधून आपण 7 जर काढले तर 12तून 7 गेले 5, 4 मधून 3 गेला 1, 6तून 6 0 आणि 6तून 6 0 म्हणजे चौकटच्या जागी कोणता अंक आला 7. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 3 लाख वजा 2 लाख बरोबर 1 लाख तर 3,11,000 वजा 2,11,000 बरोबर किती. तर आपल्याला वजाबाकी 3,11,000 वजा 2,11,000 ही विचारली. 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 0, 0 0 0, 3 मधून 2 गेला 1. म्हणजेच उत्तर काय आलं तर 3,11,000 मधून 3,11,000 मधून 2,11,000 जर गेले तर उत्तर येईल 1 लाख. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न चौकट अधिक 25 लाख बरोबर 26,57,340 तर चौकटीतील संख्या कोणती. तर आपण कसं सोडवणार. चौकटीला आपण x मानू. x अधिक 25 लाख बरोबर 26,57,340. x बरोबर काय राहील तर x बरोबर 26,57,340 हे अधिक बरोबरच्या तिकडे जाऊन वजा होतील. म्हणजे 26 लाखातून 25 लाख वजा होतील. 0 मधून 0 गेला 0, 4 मधून 0 गेले 4, 3 मधून 0 गेला 3, 7 मधून 0 7, 5 मधून 0 गेले 5, 6 मधून 5 गेला 1 आणि 2 मधून 2 गेला 0. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,57,340 हा चौकटीतील अंक असेल. 1,57,340 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न साकोली गावची लोकसंख्या 1,54,389 आहे. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत. आपल्याला पूर्ण लोकसंख्या किती सांगितली 1,54,389. यातील किती जणांकडे मोबाईल आहे तर 1,08,457 मोबाईल फोन आहेत त्यांची संख्या दिली. जर आपण टोटल लोकसंख्येतून मोबाईल असणाऱ्यांची लोकसंख्या वजा केली तर किती लोकांकडे मोबाईल नाही ते आपल्याला कळेल. मग आपण वजाबाकी करू. 9 मधून 7 गेले 2, 8 मधून 5 गेले 3, 3 मधून 4 जात नाही, 13 मधून 4 गेले 9, 3 मधून 8 जात नाही, 13 मधून जर 8 गेले 5, 4 मधून 0 गेला 4, 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 45,932. 45,932 साकोली गावातील 45,932 लोकांकडे मोबाईल फोन नसणार. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 45,932. पुढील प्रश्न 42 दशकांतून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. किती दशक सांगितले आपल्याला 42 दशक. 42 दशक म्हणजे काय दशकचे किती एकक, दशकचे 2 घरं म्हणजे 2 शून्य देणार. 10 एकक, एककचा 1 शून्य आणि हे 10 म्हणजे हे 100
शंभर जर वजा केले, शून्य, शून्यातून शून्य, दोनातून एक गेला एक आणि 4 वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. 5 शतक म्हणजे काय? 5 आणि शतकचे एकक, दशक, शतक हे 3 शून्य देणार आपण. म्हणजे आपल्याला उत्तर काय हवं? तर 5000 आणि आपली वजाबाकी आली 4100. 4100 मध्ये किती मिळवले म्हणजे आपलं उत्तर 5000 येईल. तर 4100 मध्ये आपण 900 जर मिळवले तर आपलं उत्तर येईल 5000. 0 0 9 आणि 1 10, हातचा 1, 4 आणि 1 5. म्हणजे आपल्याला किती मिळवायचे आहे? तर 900. म्हणजे त्यांनी दशक मध्ये विचारलं आपल्याला किती दशक, तर 9 आणि 2 शून्य आहेत, एकक, दशक. म्हणजे 9 मध्ये आपण 9 दशक जर मिळवले, 4100 मध्ये 9 दशक, तर आपलं उत्तर येईल 5000. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी सांगितली, आपण लिहून घेऊ. मोठ्यात मोठी 5 अंकी कशी लिहितो? तर 9 वेळेस 5 वेळेस 9 लिहिणार. ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी. मोठ्यात मोठी 2 अंकी, आता मोठ्यात मोठी 2 अंकी म्हणजे 99, यांची काय सांगितली बेरीज? 9 आणि 9 18, हातचा 1, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1, 9 आणि 1 10. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? तर 1,98,000 ही संख्या आली. पुढे काय सांगितलं? 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा ही संख्या कितीने मोठी आहे? तर 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती असते? तर 1 2 1 लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे अंक सांगितले तेवढे अंक शून्य द्यायचे. तर मग 3 अंकी लहानात लहान संख्या झाली 100. हे 100, या 100 पेक्षा हे 1,98,000 कितीने जास्त आहे असं विचारलं. म्हणून आपण 1,98,000 मधून 100 वजा करू. 8 मधून 0 गेला 8, 9 मधून 0 9, 10 मधून 1 गेला 9 9 9 आणि हा 0. म्हणजे 1,98,000 हे 100 पेक्षा 99,998 ने मोठे आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 99,998. पुढील प्रश्न, समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून 60,07,000 अशी लिहिली, तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? त्याने काय लिहिले? 60,07,000 आणि त्याला लिहायचे होते 6,07,000. 6,07,000. तर ती कितीने चुकले? म्हणजे त्यांनी लिहिलेली संख्या ती कितीने जास्त लिहिली हे आपल्याला विचारलं. मग आपण वजाबाकी करू. 7 मधून 7 गेला 0 0 0 0, हे 0. 10 मधून 6 गेले 4 आणि हे 5. म्हणजे त्याने कितीने जास्त लिहिली ती संख्या? तर ती त्याने 54,00,000. त्याला लिहायचे होते 6,07,000 आणि त्याने लिहिले 60,07,000. म्हणजे त्याने 54,00,000 ती संख्या जास्त लिहिली. आपलं योग्य उत्तर 54,00,000 पर्याय क्रमांक 2.